आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे. स्टफ आलूचे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून आणि त्याला किसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे गाजर, 2 गाजर आहेत मीडियम साईजचे, त्यालाही मी किसून घेतलेलं आहे. आणि ही आहे कोथिंबीर आणि स्वादानुसार कोथिंबीर, 3-4 मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे. 1 मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे. हे पातीचे कांदे आहेत. 1 कांदा मी चिरून घेतला आहे. आणि ही आहे शिमला मिरची आणि हे आहे कसुरी मेथी, हा आहे हिंग आणि हे आहे धना-जिरा पावडर. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी गॅस पेटवून घेतलेला आहे, तेलही गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये जिरं टाकून घेऊया, त्याच्यासोबत हिंग टाकून घेऊया आणि त्याच्यासोबतच आपण कांदे आणि मिरची पण टाकून घेऊया, शिमला मिरची पण टाकून घेऊया आणि गाजर पण टाकून घेऊया आपण. आणि या सगळ्याला आपण मिक्स करून घेऊया. याच्यासोबतच आपण कसुरी मेथी, धना-जिरा पावडर आणि थोडं लाल तिखट, हळद आणि स्वादानुसार मीठ आपण हे टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करूया. हे आपलं मिक्स झालेलं आहे. सुंदर अशी याची खुशबू पसरलेली आहे सगळ्या घरामध्ये. तुम्ही बटरमध्ये बनवू शकता. आणि आता आपण याला सगळीकडे छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याला झाकण घेऊन छान वाफवून घेऊया 2 मिनिटासाठी आणि नंतर बटाटे आणि कोथिंबीर टाकूया. आपली भाजी होत आहे तोवर आपण पिठाची तयारी करून घेऊया. पीठ मळण्याची मी त्यामध्ये ओवा टाकून घेत आहे आणि स्वादानुसार मीठ टाकून घेत आहे. आणि मी याला पाण्याने भिजवणार नाही आहे, तर माझ्याकडे तुरीच्या डाळीचं वरण आहे, या वरणाने मी याला भिजवून घेणार आहे. असा छान याच्यामध्ये खड्डा करूया आणि याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया लागते तेवढी आणि याला आपण छान मळून घेऊया. आपली भाजी छान कुक झालेली आहे 2 मिनिटामध्ये. आता आपण याच्यामध्ये किसलेला बटाटा टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया. आणि याला वाफ काढून घेऊया. आपण बघू शकता की आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण जोवर आपली भाजी गार होत आहे तोवर या पिठालाही छान मळू देऊया आणि नंतर याचे पराठे बनवू. आपली भाजी पण झालेली आहे. आता हिला गार होऊ देऊया.
गरमा आलू के पराठे रेडी है खाने के